आपण केस गळणे, तुटणे, केसात कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का? श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन. शिकाकाई, रीटा, आवळा, माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले 100% आयुर्वेदिक तेल. मजबूत, मऊ, मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होममेड आयुर्वेदिक तेल. 100% आयुर्वेदिक चमत्कार. श्री अंबिका हेअर ऑइल. अधिक माहिती आणि ऑर्डरसाठी संपर्क 70 755 65 355. नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या वाढत्या खड्ड्यांच्या समस्येबाबत युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आज महानगरपालिकेत निवेदन देण्यात आलं. शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाले असून नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या विविध भागांमध्ये झालेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्ड्यांमुळे गंभीर दुखापती होत असून काही अपघात जीवघेणे ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले आणि जिल्हाध्यक्ष हुसेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेला घेराव घालत प्रशासनाचं लक्ष वेधलं. यावेळी बसवराज टकळगी यांनी खड्ड्यांमुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची वेशभूषा करून आंदोलनात सहभाग घेतला. त्यांचा हा अनोखा वेश पाहून नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं आणि शहरातल्या दैनंदिन समस्येबद्दल लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं. संघटनेच्या या आंदोलनानं महापालिका प्रशासनाला शहरातील खड्ड्यांचं गांभीर्य समजावं हा उद्देश असल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सॅम आठवले यांनी जर शहरातील रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्यात आली नाही आणि खड्डे बुजवण्याची ठोस कारवाई झाली नाही तर युवा महाराष्ट्र सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा संतप्त इशारा दिला. यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत उपाययोजना केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघात रोखण्यासाठी हा प्रश्न सोडवणं अत्यावश्यक असल्याचं यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितलं. यावेळी सॅम आठवले, हुसेन पटेल, बसवराज टकळगी, अभि घेडगिरे, सचिन पाटील, आनंदा नाईक, गणेश कांबळे, राजू दड्डी, सतीश कवडे, सदाशिव बंडीगणी, राजेश राठोड, भरत जोशी यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज इचलकरंजी महानगरपालिकेला आम्ही रस्त्यांच्या संदर्भात निवेदन देतोय. पूर्णपणे रस्ते इचलकरंजीचे खराब आहेत, दयनीय अवस्था झाली आहे आणि तोच रस्ता स्वतः दाद मागायला आला आहे अशी प्रतिकात्मक व्यक्ती आम्ही या ठिकाणी आणले. या ठिकाणी डांबर त्या अंगात चढवल्यासारखं सलाईन चढवणं गरजेचं आहे. दाद मागण्यासाठी रस्ता आला आहे आणि या आयुक्तांना, या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा प्रतिकात्मक व्यक्ती या ठिकाणी आणला आहे. त्याचबरोबर इचलकरंजीमधले प्रत्येक रस्ता हा खड्डेमय झाला आहे, त्याचा प्राण चालला आहे, जीव चालला आहे आणि ते वाचवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना, जे वृद्ध लोक आहेत, वाहनधारक आहेत, यांना चांगला रस्ता दिला पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे. आणि तो रस्ता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा ही असली अवस्था होत असेल तर तो पैसा जातोय कुठं, त्या रस्त्याची क्वालिटी जाते कुठं, हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकाला पडतोय. तर आम्ही या महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतोय, या महिनाभरामध्ये तुम्ही जर रस्ते सगळे चांगले नाही केलात, सगळ्या लोकांना, नागरिकांना, विद्यार्थ्यांना जर चांगले रस्ते नाही मिळाले तर या आत्ता जर बघितला तर गणेश चतुर्थी सुद्धा खड्ड्यात गेलेला, खड्ड्याच्या वातावरणामध्ये गेलेला आहे. खड्ड्यामध्ये गणपती न्यावं लागलं, कितीतर गणपतीला त्या ठिकाणी अपघात झाला. हे सुद्धा महानगरपालिका डोळ्याला दिसत नाही का? आता दसरा दिवाळी तशीच घालवायची आहे का? जे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी शाळेला जातात सायकल घेऊन, त्या विद्यार्थ्यांना खड्ड्यामध्ये पडून अपघात घडवायचा आहे का परीक्षेच्या काळामध्ये? तर अशा वेळी लवकरात लवकर रस्ते व्हायला पाहिजेत. नाहीतर आम्ही रस्ता मेला आहे म्हणून, या महानगरपालिकेनं तिकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याचं वर्षश्राद्ध घालणार, 13वा घालणार आणि 500 लोकांचं जेवण करून या आयुक्त, उपायुक्तासह सर्व या ठिकाणचे अधिकारी आहेत यांना जेवायला बोलवणार, लोकप्रतिनिधींना सुद्धा आमंत्रित करणार आणि तिथं जेवण घालून या जे निषेध आहे तो आम्ही नोंदवणार.